मंदिराच्या परिसरातली ही दुकानं आता सजलेत कालभैरव जयंतीनिमित्त. तर नमस्कार मंडळी, आत्ता आपण आहोत श्री क्षेत्र हरिहरेश्वर म्हणजे माझ्या गावी. तर आज इथे एक खास कार्यक्रम आहे, तो म्हणजे कालभैरव अष्टमी, कालाष्टमी कालभैरव जयंती उत्सव. त्यानिमित्त आपण आत्ता सध्या आपल्याला हरिहरेश्वर श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे आहोत. शतघ्न दैत्य राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी कालभैरवांचा अवतार घेतला. तोच सोहळा म्हणून कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते. तर इथे माझ्या गावी हरिहरेश्वरमध्ये खूप मोठ्या जल्लोषात हा सोहळा पार पडतो. तर आत्ता आपण त्या परिसरात आहोत. तुम्हाला मागे ऐकू येत असेल, भजन चालू आहे सध्या. आणि हे जे मंदिर आहेत हरिहरेश्वर आणि कालभैरव महाराजांचं जे मंदिर आहे त्याला मस्तपैकी सजावट केली जाते. ती सजावट बघण्यासारखी असते. त्याचप्रमाणे आपल्याला उत्सव मूर्ती पण पाहायला मिळते. ह्याच कार्यक्रमानिमित्त उत्सव मूर्ती, कालभैरव महाराजांची उत्सव मूर्ती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. तिला पण मस्तपैकी सजवण्यात येतं. आणि रात्री 12:39 कालभैरव महाराजांचा जन्मोत्सव इथे सोहळा पार पडतो. त्याच्यासाठी आधी कीर्तन असतं. ते कीर्तन पण आपल्याला इथे आपल्याला या व्हिडिओमध्ये अनुभवता येणार आहे. तर व्हिडिओ मस्त होणार आहे. आता आपण जाऊया महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आणि नंतर रात्री आपण हा सोहळा अनुभवणार आहोत. आपण हा हरिहरेश्वर परिसर बघत आहोत. आता आतमध्ये भजन चालू आहे. मंदिरात आलं, आता भजन संपलं आहे. तर ही बघा उत्सव मूर्ती आहे कालभैरव महाराजांची. मूर्ती बघू. आतमध्ये आलो की हे कालभैरवाचं मंदिर आहे. हे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. पूर्ण रोषणाईने केलेलं आहे आणि आतमध्ये सजवण्यात आलेला गाभारा प्रवेशद्वार आहे. ते आपण उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन आतमध्ये आलो तर आपल्याला पहिलं कालभैरव मंदिरात जायचं आहे. तिथे दर्शन घेऊन मग हरिहरेश्वर मंदिर आणि पुन्हा कालभैरव मंदिरात, अशी इथली परंपरा आहे, प्रथा आहे. तर आपण पहिला कालभैरव मंदिरातली जाऊन सजावट बघूया आणि नंतर मग हरिहरेश्वर मंदिरातली तुम्हाला सजावट दाखवतो. आतमध्ये ती बघा कालभैरव जन्मोत्सवानिमित्त ही आरास तुम्हाला फुलांची पाहायला मिळतात. कालभैरव महाराजांचं पहिलं दर्शन, नंतर हरिहरेश्वराचं, नंतर कालभैरव महाराजांचं, असं इथे दर्शनाची परंपरा आहे. तर आपण आता हरिहरेश्वर मंदिर, इथे पण तुम्हाला बघायला मिळेल सजावट आहे. सगळे गणपती रायापासून संपूर्ण मंदिर सजवण्यात आलं. गाभारा पण सजवण्यात आलेला आहे कालभैरव जयंतीनिमित्तानं. फुलांची सुंदर अशी आरास तुम्हाला पाहायला मिळते. आपण आत्ता हरिहरेश्वर मंदिरात आहोत. तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा ते सजावट पाहायला मिळते इकडे पूर्ण. हे बघा फुलांची सजावट, गाभारा पूर्ण बंद आहे पण गाभाऱ्यात सजावट तुम्हाला बघायला मिळते.
सजावट पाहायला मिळेल हरिहरेश्वराच्या मंदिरातल्या. सुंदर अशी फुलांची सजावट वर्षातून एकदा आपल्याला ही बघायला मिळते कालभैरव अष्टमीच्या वेळी, कालभैरव जन्मोत्सवाच्या वेळी. इकडे पण बघू शकता तुम्ही सगळी मंदिरातली सगळी देवतांना मला सजवलेला दिसेल. बाहेर रात्रीच्या कीर्तनाची तयारी चालू आहे. संपूर्ण सजवण्यात आलेलं आहे. हे बघण्यासारखं असतं वर्षातून कालभैरव अष्टमीला हे बघायला मिळतं आपल्याला. पूर्ण फुलांची सजावट, प्रत्येक सणाला आपल्या इथे ही वेगवेगळी सजावट पाहायला मिळते. ही कालभैरव अष्टमीची जी सजावट आहे कालभैरव दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण जाऊया घरी आणि रात्री पुन्हा येऊया जन्मोत्सवासाठी. त्या मंडळी आत्ता वाजलेत रात्रीचे 10 आणि आपण आलो होतो आता मंदिरात. आता कालभैरव जन्मोत्सव सुरू होणार आहे थोड्या वेळातच, तर त्यासाठी आता मंडळी जमायला लागलं. म्हणजे कीर्तनाची तर इकडे सुरू आहे, तयारी चालू आहे सगळी. अजून सुरुवात नाही झाली, म्हणजे काही थोड्या वेळातच सुरू होईल. मग आपण कीर्तन ऐकूया आणि साधारण 12:39चा जन्म आहे कालभैरव महाराजांचा. तो सोहळा आपल्याला इथं अनुभवता येणार आहे. हॅलो टेस्ट टेस्ट, हॅलो 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 हॅलो. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. यदा लंबोदरं हन्ति सदां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना. शेषाच्या फण्यामध्ये ती आणि साक्षात महादेवांचं रूप आहे. लगेच ॲम्ब्युलन्स यायची किती ॲम्ब्युलन्स वाजायचे, किती भजन वाजायचे, लोकांच्या छातीत धाक धूक धाक धूक धाक धूक. काय सांगू नाही म्हणतात तिथं ते देवाचं अस्तित्व मान्य करतात. काही जण म्हणतात आमचा देवावर विश्वास आहे, तू मातीचा. तुला विचारलंय कुणी तुला देवावर विश्वास आहे की नाही? पण तू नाही असं म्हणलं म्हणून तो आहे किंवा नाही हे तू ठरवायचं नाही. तू नाही म्हणजे तू नाही असं सिद्ध होतं का? तू नाही म्हटलं म्हणजे
वेगाने आणि ते आपली वज्रका खास दिशा पोटात घातलेली पोट विदीर्ण केलं. हिरण्यकश्यप संपत त्याच्या हाताने अशा गळ्यामध्ये अडकून सगळीकडे असे आक्रोश करत फिरतायत, पळतायत. सगळे देवर्षी नारदांसह सगळे म्हणतात शांतम शांतम भगवत शांतम शांत. कशाचे शांत? लक्ष्मी देवी प्रकट झाल्या. देवर्षी म्हणाले तुम्ही तरी जावं, तुमचे ते तुम्ही तरी शांत करा. ते म्हणजे आमचे असे मी कधीच पाहिले नाही, मी त्यांना अजिबात जागेवर आणू शकत नाही. हे असे शेवटी प्रल्हाद प्रल्हाद असा घाबरत घाबरतच पुढे गेला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं योगिभिर्धारितं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असा खूप 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 करणार एकदम प्रल्हादाला पाहिलं. शांत झाले. लक्ष्मी नरसिंह भगवान की देवोनिया चक्रगदा हाती धंदा. दैत्याने एकदा पृथ्वीवर आल्यानंतर सगळीकडे आपलंच आहे असं जाणून जर आक्रमण करायला सुरुवात केली, मनुष्यत्वावर आणि देवत्वावर संकट यायला लागले. ऋषी मुनींनी यज्ञयागादी कर्म करावे की नाही हा प्रश्न पडला. त्या दैत्यांनी त्या यज्ञामध्ये मांसाचे गोळे टाकावे, मांसाचे तुकडे टाकावे, यज्ञ भ्रष्ट करावे, ब्राह्मणांना ठार मारावे. काय करा? धर्म जगायचा कसा? धर्म जपायचा कसा? विध्वंस करून धर्माता ब्राह्मणा समारी ठार. विध्वंस करते धर्माता ब्राह्मणा समारी ठार. जिंकली सर्व ही अवनी देवा करी हस्त पार. जिंकली सर्व ही अवनी देवा करी हस्त पार. आणि हा शतक राक्षस दैत्य अत्यंत उन्मत्त झालेला या सिंधू पर्वताच्या अग्रभागी येऊन थांबला. या पर्वतावर हरिहरानं वास केलेला आहे. हरिहराचं कार्य या ठिकाणी एकत्र झालेलं आहे आणि म्हणून याला हरिहर पर्वत म्हणतात. आणि या सिंधू पर्वतावर हा शतकनं असा गुहेमध्ये गुप्त रूपात राहायचा आणि तो सगळं कार्य करायचं. संपूर्ण पृथ्वीवर हा काळ माजवला. अत्यंत अकराळ वेगळा असा प्रचंड उग्र असणारा तो शतक नावाचा दैत्य विध्वंस करून धर्माला ब्राह्मणा समारी ठार. जिंकली सर्व ही अवनी देवा करी हस्त पार. देव देश धर्माला दुःखासन से हो पार.
केले ब्रह्म्यासी वृत्त कळवाय. पृथ्वीला ओझं व्हायला लागलं ह्या अत्याचाराचं, आणि जेव्हा पृथ्वीला ओझं व्हायला लागलं ना तेव्हा पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते. कुणाच्या रूपात? गायीच्या रूपात जाते. कारण पृथ्वीला वसुंधरा म्हटलेलं आहे. वसु, आणि वसु म्हणजे गाय, आणि वसु म्हणजे धरणी. गाय आणि धरणी एकच आहे, ती माता आहे. आणि गायीचा पती म्हणजे नंदी, तो जेव्हा त्या भूमीतून चालतो त्याचं मलमूत्र विसर्जन जेव्हा ते नांगर फिरवताना त्या भूमीमध्ये सांडतं, तेव्हा ती धरणी माय प्रसन्न होते आणि उदंड धान्य देते विदाऊट केमिकल. म्हणून बैलांची शेती करायची. पूर्वापार ही परंपरा आहे. आता ट्रॅक्टर आले, त्याचे फाळ मोठे आले, खताची माती खाली, मुरुमवर जय जय. कसे शेत पिकायचं, कशी पिकं यायची. आंब्याला कार्टाल घालून 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 घालून, आणि सीझन मध्ये आंबे यायचे तर दिवाळीत आंबे यायला. दिवाळी आंबे, अरे मे महिना, चैत्र वैशाख, मार्गशीर्षात आंबे. कधी गायी यायला लागल्या. ऊस 12 महिने ऊस, राक्षसी पीक म्हणतात आमच्याकडे. 12 महिने तेच सारखं तेच सारखा ऊस करून करून जमिनीला डायबिटीज झाला. पिकेना जमिनीत त्या काही पोत नाहीचा झाला. सारखा आपलं पिकवणाऱ्याला शुगर, त्याचा ऊस शुगर फॅक्टरी, याला शुगर, आज बाहेर शुगर. आता का पूर्वी काय नव्हते, 90 दिवस 100 वर्ष, 105 वर्षापर्यंत माणसं जगली. आता 126 वर्षाचे त्यांना भारत सरकारने मोठा सन्मान दिला, पद्मभूषण म्हणून. 126 वर्षाची ग्रस्त आहे, पण डायबिटीज बीपी काही नाही. आता 40 मोतीबिंदू. काय परिस्थिती आहे. पृथ्वी जर्जर झाली. आता पृथ्वीला आता हा भार सहन होईल. आणि ब्रह्मदेवाकडे ते गायीच्या रूपात गेली म्हणाली ब्रह्मदेवा. बरं, पृथ्वी कधी एकटी जायची नाही, ती आपल्या बरोबर सप्तर्षी, त्यानंतर इंद्रादिदेव. कारण त्याने त्या शतकदैत्यानं देव आणि मानव सगळीकडे हाहाकार माजवलाय. स्वर्गात देवांना राहणं मुश्किल केलं. हे सगळं आमचंच आहे असं म्हणायला लागलं. आता काही वेगळं चाललं नाही. हे आमचं, हे पण आमचं, ते पण आमचं, ते पण आमचं. आता उद्या म्हणतील हे मंदिर आमचं. अकल म्हणतो इशारा काफी होता होय. म्हणून धर्माचं सरकार असावं. जय कळतंय ना मी काय सांगतोय ते. काय सांगू तुम्हाला. ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेव म्हणाले माझं फक्त निर्माण करण्याचं काम आहे. देव असो, दानव असो किंवा मानव असो, या सर्वांच्या निर्मितीचं कार्य आमचं आहे. या सगळ्यांच्या निर्मितीचं कार्य आमचं आहे. या जगत पालनाचं कार्य विष्णू महाराजांचं, त्यांच्याकडे जाते. म्हणून सगळे विष्णुदेवाकडे वैकुंठामध्ये आले आणि सगळ्यांनी विष्णू विष्णू महाविष्णू प्रभ विष्णू महेश्वरम अनेक रूप दैत्यान तन्नमामि पुरुषोत्तम. नारायणाची प्रार्थना केली. नारायण जागे झाले, त्याच्या जागेवर पोहोचलेले. म्हणाले आमच्या अवताराचं कार्य वराह रूपात झालेलं आहे. आमचा पुढचा अवतार व्हायला अजून वेळ आहे. आणि आता जो अवतार होणार तो आमचा नाही, आमचा आराध्य दैवत भगवान शिव यांचा अवताराचं कार्य आहे. कारण दुष्टांचा संहार, कल्पांती दुष्ट संहार करण्याचं काम, किंबहुना सर्व जीवांचा संहार करण्याचं काम हे महादेवांचं आहे. म्हणून हरीनं सगळ्यांना हराकडे पाठवलं. तुम्ही महादेवाकडे जा. आणि सगळे देवर्षी नारदांसह सगळे देव आले.
आणि सगळ्यांनी भगवान महादेवांची प्रार्थना केली. शंकर शिव गंगाधर शंकर शिव गंगाधर शंकर 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 शिव गंगाधर शंकर शिव गंगाधर गौरीवर सुख सागर गौरीवर सुख सागर श्रीनिवास हिमगिरीवर श्रीनिवास हिमगिरीवर शंकर शिव गंगाधर गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर कर दर्शन हे पावन कर दर्शन हे पावन सकल जीव सुरमुति जन सकल जीव सुरमुति जन शंकर शिव गंगाधर. महादेवाची सगळे प्रार्थना करताय. भगवान महादेव ध्यानस्थ आहे आणि सगळे देव त्याची प्रार्थना करताय. गौरतनु हास्य वदन गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर हे पावन सकल जीव सुरमुति शंकर 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 शिव गंगाधर गौरतनु हास्य वदन गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर हे पावन सकल जीव सुरमुति गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर हे पावन सकल जीव सुरमुति गौरतनु हास्य वदन मदन दहर जागरांबर हे पावन सकल जीव सुरमुति शंकर 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 नमः पार्वती पदये. महादेव समाधीतून एकदम जागे झाले आणि सगळे एकट्या दुकट्यान नाही एकदम आंदोलनच घेऊन आले. हमारी मागे एकट्या दुकट्यानं जाऊन काम होत नसतंय म्हणून आता समूहाने जावं लागतं आणि सगळे आले. महादेवा शतकर नामाचा दैत्य सिंधू पर्वतावर बसलाय आणि पृथ्वीवर नव्हे स्वर्गामध्ये सगळीकडे हाहाकार माजवलाय. भगवान महादेव म्हणाले आमचा तिसरा नेत्र उघडण्याची वेळ आली आहे. यथा योग्य काली आम्ही अवतार घेऊ आपण काळजी करू नका. कार्तिक महिन्याचे शुक्ल पक्षामध्ये हा संवाद झाला. कार्तिक मध्य पक्ष येण्याची वाट सगळे पाहत म्हणाले काळ जवळ आलाय त्याचा तुम्ही चिंता करू नका. आणि इथं सगळ्या भूत प्रेत पिशाच्यांना सगळ्यांना असं एकत्र करून हाहाकार माजवतोय शातकन सगळीकडे. याच हरिहर पर्वतावर सिंधू पर्वतावर तो येऊन राहिला. आणि भगवान महादेवांनी राक्षसांची दुष्टांची चोरांची मायावी शक्तीची कार्यशक्ती कधी असते मध्यरात्री 12 ते 3 म्हणून भगवंताने मध्यरात्र झाली आणि भगवान महादेवाने आपला 8वा अवतार उग्राचा भैरव स्वरूपामध्ये संहार भैरव काल स्वरूपी असा काळ भैरव अवतार घेतला आणि कणाड मध्ये असा नवाचा आभाळामध्ये विधानचा कडकडाट व्हायला लागला आणि समुद्राच्या लाटा लोट असे उसळायला लागले आणि भगवान काल भैरव कार्तिक मास उत्सवदा मध्यरात्री परिपूर्ण अष्टमी सदा परिपूर्ण जगद्भूषण प्रकटला काल भैरव भगवान की काल भैरव भगवान की भैरव भगवान की. पाऊल आणि भूत पाऊल या समुद्र किनाऱ्याला ठेवलं. एकच पाऊल टाकून खाली एकच पाऊल टाकून खाली एकच पाऊल टाकून खाली एकच पाऊल
टाकून खाली सिंधू तुरासी आला सिंधू तिरासी आला यमस्वरूपी भैरव भगतो यमस्वरूपी भैरव भगतो आकारी दैत्याला दैत्याला साधूची राजाराम कहोती साधूची दिगनाथ कहोती साधूची राजाराम एक पाऊल टाकून खाली एक पाऊल टाकला आणि या सिंधूवरून महाराज बघायला कसे आले आणि जबरदस्त आकार वेगळा भगवंताचं रूप तिथं प्रकट झाले हे पाहिल्यानंतर शतकना आतमध्ये गुहेत आपला या पिशाच्य शक्ती पुढे आल्याबरोबर भगवंताने आपलं परशु असा उगारल्याबरोबर ते खडक उगारल्याबरोबर ते सगळे पिशाच्य जवळ आले म्हणजे आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो आम्ही राक्षसांचे साथ दिली आम्हाला क्षमा करा ते म्हणाले मला मदत करा आणि बाजूचे राक्षस हलवायचे काम करा मला ह्याला बघू द्या आणि शतकला म्हणाले हे आत ये इकडं शतकला ये त्या शतकनाने गुहेतून बाहेर आल्याबरोबर असला घाण्याचा वास होता तसा या फटाक्याचा दारू आला एकाच पाऊल टाकून खाली सिंधू तिरासी आला आणि विश्वर हात घेऊन भैरव म्हणतात यमस्वरूपी भैरव भगतो आकारे दैत्याला दैत्याला साधूची देव आहे म्हणून भगवान महादेव त्याचा काल भैरवाच्या ठिकाणी लाल बुंद डोळे काळा काठीचा रंग उग्र रूप असा परशुवाने खडक हातामध्ये घेतलाय हे म्हणाले आणि शतकन आल्याबरोबर समोर आणि हे तो निशस्त्र दिसल्यावर भगवंताने आपलं शस्त्र बाजूला ठेवला पुष्टी प्रहाराने दांड 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 मारत 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 त्याला बेधार केला शेवटी भगवंतानं आपला त्रिशूळ काढला छातडावर पाळलेला शतकनाच्या सर्वदिशी त्याच्या छातीमध्ये त्रिशूळ विदीर्ण केली छाती एकच पाऊल टाकून खाली सिंधू तिरासी आला एकच पाऊल टाकून खाली सिंधू तिरासी आला एकच पाऊल टाकून खाली सिंधू तिरासी आला यमस्वरूपी भैरव भगतो आकारी दैत्याला रामा साधूची राजाराम कहा फार मारला शतकनावर सगळे पिशाच्य आले जवळ त्राहिमाम 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 भगवान त्राहिमाम ते भूत प्रेत पिशाच्य सगळे म्हणाले अहो आम्हाला मुक्ती द्या त्या राक्षसाला दिली तशी आम्हाला द्या ते म्हणाले या ठिकाणी त्या राक्षसाला मुक्ती दिली मोक्ष दिला ते हरिहरेश्वर प्रभुदाचं क्षेत्र हे भगवान महादेवांचं स्वयं जीवन त्या महादेवांनी त्या भैरवांनी असं सांगितलं की या ठिकाणी येऊन जो आपल्या पितरांचं श्राद्ध करेल त्याचं पिशाच्य मोचन तीर्थ इथं असेल तुम्ही त्यांचे सगळ्यांचे पिशाच्य मुक्त करण्याचं काम करा आणि या ठिकाणी त्या भूतप्रेत पिशाच्यांचं पिशाच्य मोचन तीर्थ या सिंधू पर्वताच्या बाजूला त्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण आणि म्हणून इथं नारायण नागबली त्रिपिंडी आदी श्राद्ध करावं म्हणजे पिशाच्यांचं मोचन होऊन आपल्या कुळाचा पितृदोष नाही जावं असं हे हरिहराचं पवित्र स्थान त्या हरिहरेश्वराच्या चरणी कालभैरवांचा अवतार या ठिकाणी झाला तुमच्या आमच्या कल्याणाकरता अनेक शतकनासारखे छोटे मोठे दैत्य सत्य आणि या दैत्यांचा संहार लवकरच होणार आहे धर्मनिष्ठांचा धर्म एव हातो हंती धर्मो रक्षते रक्षता जो धर्म पालन करणार आहे ऐन धर्मयुद्धामध्ये धर्म त्यांचं संरक्षण नक्की करणार आहे पण जे निधर्मी म्हणून केला स्वतःला धर्माच्या विरुद्ध भाष्य करतात
देशाच्या विरुद्ध भाष्य करतात अशांना त्यांचा संहार हा हरिहरेश्वर हा काल भैरवच येणाऱ्या काळात करेल. आणि कसा होईल तो कळणार सुद्धा नाही. असे खच पडतील रस्त्यानं प्रेतांचे खच. इतका भीषण काळ आहे. विश्वाची 40% जनता संपणार असं 2019 पासूनचं भविष्य आहे. त्यातली आतापर्यंत 13 ते 15% संपले विश्वातले. अजून 25% संपायचे. त्यात आपला नंबर लागू नये असं वाटत असेल तर काल भैरवाला शरण घ्या, भगवंताचं नाम घ्या, म्हणजे तो चक्रगदा घेऊन येतो आणि आपलं संरक्षण करतो. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काल भैरव भगवान की पार्वती बोले पूर्णमध्ये थांबते. म्हणायचं पूर्ण नंतर आहे कीर्तन झालं. Thank you.